आणि या शिक्षणाच्या अंधकारामुळे आमच्यामध्ये धर्मांधता आलेली आहे. आणि या सगळ्याच मूळ जर काय असेल तर शिक्षण आहे. आणि म्हणून आपल्या देशातली शिक्षण व्यवस्था जोपर्यंत चांगली निर्माण होत नाही तोपर्यंत हे असंच राहणार. चांगली शिक्षण व्यवस्था निर्माण झाली पाहिजे ही काकांची भावना होती. आणि म्हणून काकांनी त्याच उर्मीतून लहान वयापासून पहिल्यांदा त्यांनी शिक्षण चांगलं घेतलं. स्वतः शिक्षण चांगलं घेतलं. अनेकांनी सांगितलं काका कसे शाळेला जात होते, काका कसे शाळेत शिकत होते. दोन्ही बाजूला डोंगर, मधनं कृष्णामाई, पलीकडे ती शाळा, डोंगराच्या पल्यात कसे गेले, किती वेळा थांबले, किती वेळा परत आले, ह्या गोष्टी अनेकांनी सांगितलेल्या आहेत. असो, परंतु कठीण परिस्थितीतून आपण पुढे गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं शिक्षण घेतलं पाहिजे. अशा प्रकारचं म्हणजे याच उर्मीतून काकांनी या ठिकाणी स्वतः पहिल्यांदा शिक्षण घेतलं. आणि स्वतः शिक्षण घेतल्यानंतर मग स्वतःचा विकास त्यांना करता आला असता, परंतु स्वतःचा विकास न करता पुन्हा त्यांनी आपलं दुसरं काम नेटानं पुढे चालू केलं आणि ते म्हणजे समाजाचा विकास. ही दोन्ही कामं काकांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहेत. असो, काकांच्या विषयी शेतकरी कुटुंब, निसर्गाची कृपा आणि अवकृपावर पिकणारा जमीन आणि त्यावर चालणारी कुटुंब, अशा प्रकारचं हे कुटुंब. संयुक्त कुटुंब होतं काकांचं, खूप मोठा परिवार होता. वडील जे होते हरिभक्त परायण होते. म्हणजे वारकरी संप्रदायाचा विचार आणि वारसा काकांना जो लाभलेला आहे तो दोघांच्याकडे मिळाला आहे. एक आई आणि दुसरे वडील. वडिलांचं नाव हनुमंतराव विठू चव्हाण. त्यांना कुटुंबात आणि समाजात आणि परिसरात दाजी म्हणून म्हणायचे. आणि आईचं नाव लक्ष्मीबाई. त्यांच्या पोटी एकूण 10 अपत्य. त्यातले काका मुलात तिसरे आणि सर्वात चौथे. आणि त्यातून काकांनी एवढ्या ह्याच्यातून कठीण परिस्थितीतून आपल्या संघर्षाला सुरुवात केली. आई वडिलांच्या प्रती काकांच्या मध्ये खूप मोठा आदराचा भाव होता आणि तो त्याने शेवटपर्यंत जपलेला दिसून येतो. आणि मग या कुटुंबातून, या परिवारातून काकांनी पुढे जायला सुरुवात केली. आणि काकांचा पहिला जो संघर्ष आहे तो विद्यार्थी मित्रांनो स्वतःच्या शिक्षणाचा संघर्ष आहे. MSc वर थांबायचं नव्हतं, आणखीन काय तर पुढे करायचं होतं, PhD करायची होती. आणि हे सगळं त्यांचं विद्यापीठामध्ये झालं. आणि ह्या विद्यापीठातल्या ह्या सगळ्या शैक्षणिक संघर्षातली ही जी तीर्थस्थान आहेत, ह्या तीर्थस्थानातून काकांचं व्यक्तिमत्व विद्यार्थी मित्रांनो आकारलेलं आहे. आमची आजी अनेकदा म्हणायची की काकांनी कसं शिक्षण घेतलं, तर ती सहजपणे सांगायची की अनेकदा त्यांच्याकडे पायात चप्पल नसायची, घालायला धडूत नसायची, अशी ती म्हणायची. आणि एक वेळ तर असा प्रसंग होता की काकांच्या जेवणात जेवण करायला तिखट नव्हतं, आपण त्याला चटणी म्हणायची गावाकडे. ती चटणी नव्हती. मग आता चटणी कुठं आणायची, 2-4 दिवस घालवायचे कसे. मग काकांनी काकांचे बंधू डॉक्टर होते, दोघांनी गावातल्या 5-6 दुकानामध्ये गेले आणि आम्हाला तिखट घ्यायचंय म्हणजे, आणि तुमच्याकडचं सॅम्पल द्या. बघा, शिकायची जर उर्मी असेल तर काय करायला लागतं. आणि मग त्या सॅम्पलचे तिकीट घेऊन आपला 4-5 दिवसात आता हे गेलं, उद्या पुढचं बघू, अशा पद्धतीने त्यांनी जो शिक्षणाचा जो संघर्ष केलेला आहे तो विद्यार्थी मित्रांनो खूप मोठा आहे. हा सगळा संघर्ष 22 वर्षाचा आहे. आणि या 22 वर्षाच्या शिक्षणातून 23व्या वर्षी म्हणजे 22व्या वर्षी काका नोकरीत रुजू झाले. काकांचा नोकरीतला पहिला दिवस आहे कराडचा. प्रीती संगमावर त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. सायन्स कॉलेज कराड आहे, तिथे सुरुवातीला ते निर्देशक म्हणून काम करायला लागले. आणि बघता बघता काकांची कामाची जी हातोटी आहे ती पीडी साहेबांच्या नजरेत भरली आणि पीडी साहेबांनी लवकरच त्यांचं प्रमोशन केलं. आणि त्याच कॉलेजमध्ये परत फिजिक्सचे प्राध्यापक म्हणून काका काम करायला लागले. एवढ्यावर काकांची भूक थांबणारी नव्हती. आणि मग काका पुढच्या संधीच्या शोधात होते आणि विद्यापीठातून त्यांना तशी ती संधी निर्माण झाली. आणि मग विद्यापीठामध्ये भौतिकशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काकांची पुन्हा विद्यापीठामध्ये नियुक्ती झाली. तिथं काकांनी जोर देऊन काम करायला सुरुवात केली, PhD प्राप्त केली. एवढ्यावर काका थांबलेले नाहीत. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या विषयात जास्तीत जास्त विद्यार्थी कसे संशोधन करतील तिथं सुद्धा मला वाटतंय जाधव सर हे त्यांचे विद्यार्थीच आहेत. मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल.
जवळजवळ 7 विद्यार्थ्यांनी त्यांच्या MPhil केलेले आहे आणि जवळजवळ 14 विद्यार्थ्यांनी PhD केलेले आहे. अशा प्रकारचं काकांनी केलेलं जे काम आहे ते खूप मोठं आहे आणि म्हणूनच या कामाची दखल सुद्धा समाज घेत असतो. काकांचं जे शैक्षणिक कार्य आहे, काकांचं जे सामाजिक कार्य आहे, सामाजिक कार्याची दखल सुद्धा पुढच्या कालखंडामध्ये समाजाने घेतलेली आहे आणि त्यातूनच काकांना बरेचसे काही पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यातले काही पुरस्कारांची मी मुद्दामून तुम्हाला माहिती, विद्यार्थी मित्रांनो, आज खरंच तुम्हाला चांगलं मिळालं पाहिजे ही माझी तळमळीची भावना आहे आणि तुम्ही एका चांगल्या व्यक्तीचं ऐकायला आलेला, ह्यातून तुम्हालाच प्रेरणा मिळणार आहे आणि ह्यातून तुम्ही जे काम करणार आहे देशाचं, राष्ट्राचं, समाजाचं, त्याला तोड असणार नाही आणि मला याची खात्री आहे तुम्ही यातून चांगल्या पद्धतीने घडणार. त्याला निश्चित अशा प्रकारचा आशावाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी व्यक्त करतो. काकांना जे पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्या पुरस्कारामध्ये महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचा द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड, जो एज्युकेशन क्षेत्रात आहे, शिक्षण क्षेत्रातला अवॉर्ड आहे, 2009 ला त्यावेळेचे गोव्याचे जे मुख्यमंत्री होते दिगंबरजी कामत यांच्या हस्ते तो पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर काकांचा 75वा जो वाढदिवस आहे तो कोयना एज्युकेशन सोसायटीनं मोठ्या उत्सवानं सर्व सेवकांनी त्यांचा अमृत महोत्सव साजरा केला आणि त्यांना मानपत्र आणि सन्मान चित्र देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी जे वक्ते बोलवले होते ते महाराष्ट्रातले ख्यातनाम वक्ते, ज्येष्ठ विचारवंत शिवाजीराव भोसले साहेब यांच्या हस्ते त्यावेळेचा काकांचा जो हा अमृत महोत्सव उत्सव आहे आणि सन्मानपत्र देऊन पुरस्कार त्या ठिकाणी काकांना प्रदान केलेला आहे. त्यानंतर काकांना आणखी एक पुढचा पुरस्कार प्राप्त झाला तो अनीसचा, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनीस सारथी पुरस्कार, हा सुद्धा काकांना जो मिळाला आहे तो खूप अलौकिक आहे. हा पुरस्कार पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या हस्ते त्यांना प्राप्त झाला. समाजभूषण पुरस्कार मिळाला अनुबंध प्रतिष्ठान गोव्याचा. त्याचबरोबर शिक्षण मंडळ कराडचा काकांना पुरस्कार मिळाला. टिळक हायस्कूल समाजभूषण पुरस्कार, असे अनेक पुरस्कार काकांना प्राप्त झाले. आता पुरस्कार कुणाला मिळतात? काम करणाऱ्या लोकांना. अलीकडे पुरस्कार कुणाला मिळतात हे चेष्टेचा विषय झालेला आहे मला वाटतंय, परंतु हा काळ तो नव्हता. त्यागानं, कष्टानं, समर्पित भावनेनं आपलं घरचं सोडून समाजासाठी उघडत बसायचं, तो काळ हा होता. आणि त्या काळात काकांनी जे काम केलं त्याची दखल तत्कालीन समाजामध्ये आणि इथं कोयना शिक्षण संस्थेतल्या आठवणी वेगळ्या आहेत, त्या पाटण तालुक्यातल्या काकांच्या आठवणी वेगळ्या आहेत. पुन्हा विद्यापीठामध्ये गेलो की तिथं आणखी खूप आठवणी आहेत. किती लोकांच्या काकांनी कामं केली असतील त्यांचा हिशोब नाही, कारण मी जिथं जिथं जातो तिथे तिथं बऱ्याचदा काकांची कुठं ना कुठं तर काकांची ओळख दिली. आम्ही कुठे तर पाहुणे घेऊन काकांच्याकडे गेलो की शिकलेला पाहुणा त्यांच्याकडे बोलत बसला की काकांचं आणि त्यांचं कुठेतरी नातं निर्माण झालेलं असतं. असो, पण काकांच्या सगळ्या या परिसरात खूप मोठ्या आठवणी आहेत. सांगत बसलं तर वेळ पुरणार नाही आणि मीही बराच वेळ झाला बोलतोय हा, आणि त्यामुळे मला कुठेतरी आटोपतं घेणं गरजेचं आहे. असो, माझी घेतलं सुद्धा. असो, त्या दोघांची कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे. दोघही माणसं ग्रंथावर प्रेम करणार आहेत आणि त्यामुळेच आमच्या ग्रंथालयाचा सुद्धा चांगल्या प्रकारे आज शिवाजी विद्यापीठात एक चांगले आदर्श आणि नामवंत लायब्ररी आहे. ही लायब्ररी उभ्या करण्याचा उद्देश सुद्धा एकच आहे की आमच्या परिसरातल्या ग्रामीण भागातल्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना ह्याचा उपयोग झाला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांचं जे वय आहे ह्या वयात त्यांच्या विचाराची, मोठेपणीच्या विचाराची मांडणी होत असते, बांधणी होत असते. आणि ही बांधणी जर करणारं क्षेत्र जर आम्हाला चांगलं उभा करता आलं तर आम्ही काही करून उपयोग नाही. ही दादांची भावना होती, ही काकांची भावना होती आणि म्हणून यांनी सातत्याने ग्रंथालयाकडे सातत्याने लक्ष दिलं. काकाच्या ज्यावेळी इथं ऑफिसमध्ये आढावा घ्यायचे ते मला बोलून एक म्हणायचे किती प्राध्यापक लायब्ररीमध्ये आले, कोण आले, कोण नाही आले, सिनियरचे किती आले, ज्युनियरचे किती आले. आठवडा 15 दिवसांना काका असा आढावा घेत असायचे. आठवणी सांगत बसलं तर खूप आहेत. काकांच्या या सगळ्या कार्यामध्ये 1-2 मिनिटात काकांच्या काकी यांचा मला इथं आवर्जून उल्लेख करणं गरजेचं आहे. तर काकांच्या सगळ्या कार्यावर कंट्रोल होता तो काकींचा करता, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातले सगळे जे सदस्य आहेत ते डॉक्टर सन्मान्य श्री राजू चव्हाण, आपल्या संस्थेचे सदस्य संजीव चव्हाण दादा, त्यांची मुलगी डॉक्टर मंजुश्री पाटील,
त्यांच्या ज्या सुना आहेत डॉक्टर राजश्री चव्हाण, सौ अश्विनी चव्हाण, त्यांचे जे नातू आहेत ते श्रेयस असेल, गार्गी असेल, गंधर असेल, आणि काकांचा जो परिवार आहे तो काकांचा परिवार खूप मोठा आहे. आणि ह्या सर्व परिवारांची काकांना खूप साथ होती आणि काकांच्या कामात त्यांनीही खूप मोठ्या प्रकारचं योगदान दिलेलं आहे. खरं तर काकांच्या कार्याचं, या काकांच्या विषयी किती बोलायचं त्याला मर्यादा आहे, पण जाता जाता मी फक्त एक 2 ओळी बहिणाबाई चौधरींच्या विद्यार्थी गुरमित्रांनो तुमच्या पुढे ठेवतो. मला सहज वाचत असताना एक कविता माझ्या डोळ्यावर आली, देव कुठे. मला वाटते देव आपल्या 2009ला एमलिट क्वालिफाय झालो आणि मी विद्यापीठामध्ये फर्स्ट आलो आणि कराड रोटरी आणि मलकापूर रोटरीने माझा सत्कार घेतलेला होता कराडमध्ये. आणि त्या सत्काराला योगायोगाने आपल्या संस्थेचे जनरल सेक्रेटरी आदरणीय अमरसिंह पाटणकर दादा आलेले होते. दादांच्या हस्ते तिथं माझा तो सत्कार झाला आणि दुसऱ्या दिवशी मला काही कळालंच नाही. दादा कराडला आले, दादानी काकांच्या मध्ये बोलणं चर्चा झाली आणि काकांनी मला फोन केला, अनिल तू जरा पाटणला या, मला भेटायचं आहे. मला पण वाटलं काहीतरी असेल. आल्यानंतर काकांनी सांगितलं आम्हाला वाटतं इथं एव्ही देशपांडे सर रिटायर झालेत, तू जर आला तर आम्हाला बरं वाटेल. मी जरा द्विधा मनस्थितीत होतो. खरं तर मी यायच्या मनस्थितीत तर नव्हतो. त्याचं कारण असं होतं, मी ज्या संस्थेत काम करत होतो ती संस्था यशवंतराव चव्हाणांची संस्था होती आणि तिथं मान सन्मान खूप मोठा होता. प्रतिष्ठित मोठ्या लोकांच्या, शरद पवारांच्या शेजारी अनिल पाटील बसला असेल असं तुम्हाला कोणाला वाटणार नाही. आज हे असं सांगितलं ते म्हणतात हा काहीतरी वेडा बोलतोय काय. पण तिथं मी काम केलं आणि तिथं त्या बांधणीत काम केलेलं असल्यामुळं इकडे यायला मला जरा भीती वाटत. तर इथं येऊन माझी गाडी रुळावर येईल का, तर असं मला स्वतःला वाटायचं. मी म्हणायचं काका आम्हाला काही